कापसासारखी मऊ, तोंडात सहजपणे विरघळणारी, बाजारात मिळणाऱ्या रसमलाईपेक्षाही मस्त आणि सोप्या पद्धतीने बनणारी रसमलाई आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बेल बटन प्रेस करा. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रसमलाई बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे 1 लिटर. पातेल्यात आपल्याला हे गरम करायचं आहे. थोडंसं गरम झालं की यामध्ये 2 मोठे चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. दूध अशा पद्धतीने फाटलं की आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. तर गाळण्यासाठी चाळणीमध्ये मी इथे कापड घातलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला हे फाटलेलं दूध घालायचं आहे. त्यानंतर थंड पाणी यावरती घालायचं आहे, म्हणजे जे लिंबू आपण घातलं होतं ते यामध्ये अजिबात त्याची चव नाही लागली पाहिजे. त्यासाठी आपण धुवून घेऊया चांगल्या प्रकारे आणि अशा पद्धतीने छान असं गाळून घ्यायचं आहे. थोडंही पाणी यामध्ये राहिलं नाही पाहिजे. आणि मऊ आणि सॉफ्ट अशी रसमलाई बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे तळहाताने आणि गोळे करून घ्यायचे त्याचे. तर तुम्ही गोल राऊंड आकाराचे सुद्धा गोळे करू शकता आणि चपट्या आकाराचे सुद्धा करू शकता. त्यानंतर इथे 1 कप साखर घेतलेली आहे, 2 कप पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाक तयार करून घ्यायचा. पाक म्हणजे घट्ट पाक नाही करायचा आहे. साखर त्यामध्ये विरघळली आणि उकळी आली की यामध्ये आपल्याला जे आपण तयार रसमलाईचे गोळे केले होते ते यामध्ये घालायचे आणि झाकून उकळू द्यायचे. आणि अशा प्रकारे जे गोळे बनवलेले आहेत ते फुगायला लागतात. याचा अर्थ आपले जे तयार रसमलाईसाठी जे रसगुल्ले तयार केले होते ते तयार आहेत. त्यानंतर 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे. हे फुल क्रीम दूध नाही आहे, नॉर्मलच दूध आहे. तर गरम करून घ्यायचे चांगल्या प्रकारे. त्यानंतर यामध्ये मी 1 कप साखर घालत आहे. साखर यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर मध्यम आचेवरतीच आपल्याला हे दूध उकळू द्यायचं आहे. त्यानंतर या 1 लिटर दुधामधलंच थोडं दूध मी बाजूला काढून ठेवलं होतं. त्यामध्ये केसर घातलं होतं आणि केसर यामध्ये मिक्स झाल्यानंतर या दुधामध्ये आपल्याला हे केसरवालं दूध मिक्स करायचं आहे. त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पूडसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत कट केलेले, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. त्यानंतर आपण जे बाजूला रसमलाईचे म्हणजे जे रसगुल्ले साखरेच्या पाकामध्ये तयार केले होते ते त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचे आणि ज्यामध्ये तुम्ही रसमलाई सेट करणार आहात त्यामध्ये पूर्ण पाणी काढून यामध्ये एक एक करून ॲड करायचे आहेत आणि जे तयार दूध केलं होतं आपण यावरती घालायचे. तसेच आपल्याला जे उरलेले रसगुल्ले आहेत ते सुद्धा यावरती घालायचे आणि वरून ड्रायफ्रूट्स घालायचे. आणि आता हे आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी म्हणजे साधारणतः तासाभरासाठी ठेवायचं आहे. थंड रसमलाई खूप मस्त लागते. मार्केटपेक्षाही आपण ही जी घरी रसमलाई बनवलेली आहे, जी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, खूप छान लागते. कारण काही वेळेला होतं काय की आपण जेव्हा रसगुल्ले खातो बाहेरून घेतलेले तर ते थोडेसे असे रबरासारखे किंवा त्याची चव अशी वेगळी लागते. तर हे अजिबात लागणार नाही. तुम्ही या पद्धतीने जशी मी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने नक्की बनवून पहा. खूप सॉफ्ट लागतात आणि तुम्हालासुद्धा ही रसमलाई खूप आवडेल अशी आशा करते. इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअरसुद्धा करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत छान रहा, छान खा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.